जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। जसं की आपण आता बघतो आहे दमा, अस्थमा, त्याचबरोबर टीबी यासारखे अनेक आजारांना आपण तोंड देत आहोत। अनेक आजार आपण बघत आहोत की जे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। दमा, अस्थमा व त्याचबरोबर टीबी याच्यावरती उपचार पद्धती नेमकी कशी असते ते होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजेत आणि त्याचबरोबर आपण घरगुती उपाय म्हणून यासाठी काय करू शकतो ही सगळी चर्चा आज आपण करणार आहोत। आजचा आपला विषय तो म्हणजे दमा या विषयावरती आज आपण बोलणार आहोत। जागतिक दमा दिवस आहे आणि त्याचबरोबर आज आपण याच स्पेशल दिवशी म्हणजे आज या विशेष दिवशी आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत। ती म्हणजे ठाकरे लंग्स स्पेशालिटी सेंटर येथील डॉक्टर परीक्षित ठाकरे सरांची। डॉक्टर परीक्षित ठाकरे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आज आपण दम्याविषयी त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काही सल्ले ते आपल्याला देणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही प्रश्न देखील त्यांना काही विचारू शकता। आपल्यासोबत आज उपस्थित आहे डॉक्टर परीक्षित जी ठाकरे सर। आपण सर्वात आधी सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूया। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मध्ये। नमस्कार। जसं की 1.5 वर्ष झाली आहेत आपल्या हॉस्पिटलला, ठाकरे लंग्स स्पेशालिटी सेंटरला, पण या 1.5 वर्षांमध्ये जी आपल्या काही अनुभव आहेत किंवा जी सुरुवात राहिलेली आहे अमरावतीमध्ये, ती सुरुवात नेमकी कशी राहिलेली आहे किंवा मग अमरावतीकरांसाठी काय नवीन घेऊन यायचं होतं, काय ऍडव्हान्स गोष्टी घेऊन आलेला आहात, प्लीज आमच्यासोबत शेअर कराल। नमस्कार, मी डॉक्टर परीक्षित ठाकरे, एक श्वसन विकार तज्ञ आहे। जसं 1.5 वर्षापूर्वी मी अमरावतीमध्ये अमरावतीकरांसाठी दमा आणि श्वसनाच्या रिलेटेड विविध आजारांसाठी सेवा जी आहे ती सुरू केली होती। जसं बघितलं गेलं तर अमरावती हा एक खूप मोठा 10 लाख लोकसंख्येच्या वर असलेला प्रदेश आहे आणि इथे दिवसेंदिवस हळूहळू स्पेशलिस्टची जी सुविधा आहे ती वाढत चाललेली आहे। पण दमा आणि श्वसना रिलेटेड विविध आजारांसाठी असणारे स्पेशलिस्ट डॉक्टर अमरावतीमध्ये कमी आहेत। त्यासाठी मी ही सेवा अमरावतीकरांसाठी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण श्वसनाशी निगडीत असणारे विविध आजारांबद्दलचं रोग निदान करणे आणि त्याच्याबद्दलची उपचार पद्धती करणे
ही आपण सुरुवात केलेली आहे. नक्कीच, म्हणजे अविरतपणे सेवा देणं हे आता स्वप्न राहिलेलं आहे तुमच्या अमरावतीकरांसाठी. आणि त्याचबरोबर एक 1.5 वर्षांपासूनची जी सुरुवात आहे अतिशय सुंदर अशी म्हणावी लागेल. तर मला सांगाल की आपल्या या हॉस्पिटलमध्ये आपण काय ट्रीटमेंट करणार आहात किंवा आणखीन दमा, अस्थमा यासारख्या आणखीन कुठल्या आजारांवरती आपण इलाज करणार आहात, प्लीज सांगाल. तर जसं बघितलं गेलं तर आज जागतिक दमा दिवस, वर्ल्ड अस्थमा डे आहे. बरोबर. तर जागतिक आकडेवारीनुसार आपण जर बघितलं तर भारतामध्ये जगातील रुग्णांपैकी 13.4 हा पर्सेंटेज व्हॅल्यू आहे. जगभरातले 100 पेशंट जर आपण घेतले तर 13 रुग्ण हे भारतामध्ये आहे आणि त्याच्यापैकी 40% रुग्ण ची मॉर्टॅलिटी जी आहे, रुग्ण जो ह्या दमामुळे दगावतो, हे भारतातली संख्या आहे. तर जर तसं आपण बघितलं तर दम्याचे हे भरपूर प्रमाणात रुग्ण भारतामध्ये आहेत. आणि दमा सोडूनच दमा व्यतिरिक्त आणखी जे विविध प्रकारचे रोग असतात ज्याच्यामध्ये श्वसनाशी रिलेटेड असणारे, धूम्रपानाचा दमा झाला, काही लोकांना ॲलर्जीचा असणारा दमा असतो, त्याच्यासोबत विविध प्रकारचे इन्फेक्शन ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्युबरक्युलोसिस, निमोनिया, त्याच्यासोबतच दुसरा जो सेगमेंट येतो तो असतो लंग कॅन्सरचा सेगमेंट. तर लंग कॅन्सरच्या पेशंटमध्ये खूप जास्त धास्ती असते, त्याच्या लंग कॅन्सरच्या निदानापर्यंत पोहोचणे, त्याच्यासोबतच विविध प्रकारचे लंग फायब्रोसिस, जसं आपण कोविडमध्ये बघितलं गेलं की खूप साऱ्या पेशंटला जे आहे कोविड रिलेटेड फायब्रोसिस झाला होता, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे फुफ्फुसाचे फायब्रोसिसचे बिमाऱ्या याच्यामध्ये असते. या सर्व याचं योग्य प्रकारे सायंटिफिक प्रकारे आपण रोग निदान करून त्याच्यावर सायंटिफिक प्रकारेच उपचार पद्धती जी आहे ती केली जाते. बिलकुल, नक्कीच. आणि या प्रकारच्या सगळ्या जणांवरती ठाकरे लंग स्पेशालिटी सेंटर इथे उपचार उपलब्ध आहेच. पण सर, याला लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतात, काही मशिनरीजची आवश्यकता असते किंवा ऍडव्हान्स ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते, याला धरून काय सुविधा आपण प्रदान करीत आहात अमरावती? सो बेसिकली प्रामुख्याने श्वसनाशी रिलेटेड जो आजार असतो तो असतो ॲलर्जीचा दमा आणि धूम्रपानामुळे असणारा दमा. तर त्याचं रोग निदान करण्यासाठी एक स्पेशल टेस्ट केली जाते, त्याला पल्मनरी फंक्शन टेस्ट आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण श्वसन नलिकेची कार्यक्षमता किती आहे, त्याच्यानंतर त्याला लागणारं जे औषध आहे ते औषध दिल्यानंतर पेशंटला किती प्रमाणात फायदा होतो हे सर्व आपण त्याच्यामध्ये आपण माहित करून घेतो. तसेच विविध प्रकारचे पेशंटला होणारे इन्फेक्शन असतात किंवा लंग कॅन्सरच्या गाठी असतात, त्याचं रोग निदान करण्यासाठी स्पेसिफिक प्रकारची एंडोस्कोपी, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये ब्रॉन्कोस्कोपी म्हटलं जातं, ते पण आपल्याला करावी लागते. जे स्पेशलिस्ट फुफ्फुस विकार तज्ज्ञ जे असतात, श्वसन विकार तज्ज्ञ आहे, तेच करत असतात. तर ह्या सर्व सुविधा आपण अमरावतीला सुरू केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या एंडोस्कोपी, जसं फुफ्फुसामध्ये पाणी भरणे, तर ते पाणी इन्फेक्शनमुळे भरलेलं आहे, कॅन्सरमुळे भरलेलं आहे, त्याला लागणारी जी सुविधा आहे त्याला थोरॅकोस्कोपी आपण म्हणतो. ही सुविधा आपण अमरावतीमध्ये सुरू केलेली आहे, ज्या सुविधांचा पहिले अमरावतीमध्ये अभाव होता. बिलकुल, नक्कीच. आता सर, ह्या काही सगळ्या सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहेत ज्या काही या सगळ्या आजारांना लागणाऱ्या असतात. पण सर, याला पण लागणारी एक महत्वाची आणि अतिमहत्वाची गोष्ट म्हणावी लागेल की जी गोष्ट तुम्ही शिकून आलेला आहात दुसरीकडनं, ज्या स्पेशल गोष्टी तुम्ही बाहेर गावाकडनं किंवा बाहेर देशामधनं शिकून आलेला आहात, त्या खूप जास्त महत्वाच्या ठरत असतात. काय एज्युकेशन आपलं झालेलं आहे किंवा कुठनं आपण पूर्ण केलेलं आहे, मला त्याही बद्दल ऐकायला फार आवडेल. बिलकुल. तर एज्युकेशन बद्दल बोलायचं झालं तर माझं MBBS जे आहे ते मुंबईतील KEM रुग्णालय इथून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी श्वसन विकार या विभागामध्ये MD केलेलं आहे, ते नायर रुग्णालय मुंबई इथून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच श्वसन विकाराशी रिलेटेड असणारे इंटरव्हेन्शन्स, ज्याला विविध प्रकारचे दुर्बीणचे तपास आपण म्हणतो, त्याचं हायर ट्रेनिंग जे आहे मी ते इटलीवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी निष्णात होण्यासाठी, आणखी अनुभव प्राप्त करण्यासाठी मी अपोलो हॉस्पिटल बँगलोर इथे पण कार्यरत होतो. सोबतच कोविडच्या काळामध्ये मी मुंबईतील सर्वात मोठं जे रुग्णालय होतं, नायर रुग्णालय, जे कोविडसाठी डेडिकेटेड हॉस्पिटल बनलेलं आहे, तिथे मी फर्स्ट वेव्ह ऑफ कोविडमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 7 हिल्स हॉस्पिटल, जे डेडिकेटेड कोविड फॅसिलिटी होतं, जिथे आम्ही
1,500 ते 2,000 फक्त कोविडचे रुग्ण आहे ते आम्ही बघितलेले होते, ज्याच्यामध्ये सौम्य प्रकाराचे, मध्यम प्रकाराचे आणि तीव्र स्वरूपाचे, ज्यांना आयसीयू लागत होतं, आयसीयू केअर लागत होतं, या सर्व रुग्णालयांमध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी अमरावतीमध्ये माझी सेवा. खूप गंभीर परिस्थिती होती खरंच कोविड या काळामधली, आणि तुम्ही ती परिस्थिती अगदी जवळून बघितली असं म्हणायला हरकत नाही. एकदम अटॅच होते तुम्ही त्या कोविडच्या पेशंट सोबत, किंवा जिथे सगळ्यात जास्त गरज भासत होती तिथे तुम्ही सेवा दिलेली आहे. आणि खरंच आपण डॉक्टरांना आधीपासून परमेश्वराचा दर्जा देतच आलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही की आज खरंच त्यांना जे कोविडचे रुग्ण होते नायर हॉस्पिटलमध्ये जे काही ऍडमिट होते त्यांच्यासाठी खरंच तुम्ही परमेश्वर म्हणून तिथे साक्षात उभे राहिलेले होतात. सर, आता तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सुविधा आणि त्याचबरोबर तुमचं जे प्रशिक्षण, पण त्याला आणखीन एक गोष्ट म्हणावी लागेल की आता तुम्ही इथे सेवा देत आहात अमरावतीमध्ये, पण बऱ्याच लोकांना याचा एक्झॅक्ट ऍड्रेस माहिती नाहीये, तर अमरावतीकरांना आपल्याला असं सांगायचं आहे की नेमकं आपलं हॉस्पिटल हे कुठे स्थित आहे. ओके, माझं जे हॉस्पिटल आहे ते शहराच्या मध्यभागी रुक्मिणी नगर हा एक फेमस एरिया तिथे आहे. इथे पोहोचायचं असलं तर लँडमार्क जे आहे तिथे पोरवाल पेंट हाऊस एक मोठं लँडमार्क आहे. सो पोरवाल पेंट हाऊसच्या समोरची लाईन आणि इथे समोरच विजय कॉलनी गार्डन म्हणून हा एरिया आहे, तर तिथे हे स्थित आहे. आणि ही जी जागा आहे ही बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या दोन्ही ठिकाणपासून फारच जवळ आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथे आरामशीर पोहोचू शकता आणि तुम्ही पुढील इलाज आणि तुम्हाला जी पण काही गरज असेल त्याच्या रिलेटेड तुम्ही येऊ शकता. नक्कीच, सरांनी हॉस्पिटलचा पत्ता तुम्हाला आता सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर मी खाली सुद्धा ऍड्रेस मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे हॉस्पिटलचा, म्हणजे तुम्हाला इथे पोहोचण्यामध्ये कठीण नाही जाणार. लवकरात लवकर तुम्ही इथे येऊन तुमचा दमा, अस्थमा आणि टीबी यावरती उपचार लवकरात लवकर मिळवू शकाल. सर, याचबरोबर आता आपण बघतो आहे की लहान मुलांचं जे वॅक्सिनेशन असतं, वेगवेगळ्या वॅक्सिन आता उपलब्ध झालेल्या आहेत, तुम्ही सुद्धा छान ट्रीटमेंट करीत आहात आणि इथे सुद्धा लहान मुलांवरती काही वॅक्सिन तुम्ही देत असाल, तर त्या कुठल्या आणि त्याचा काय फायदा? युजली लहान मुलांसाठी जे असणार वॅक्सिनेशन असतं ते लहान मुलांचे डॉक्टर्स जे आहे पीडियाट्रिशियन त्यांच्याकडेच ते करत असतात. पण लहान मुलांच्या वॅक्सिनेशन सोबतच ऍडल्ट इम्युनायझेशन जे 55 किंवा 60 वर्षावरील वय ज्यांचं झालेलं आहे आणि त्यांना विविध प्रकारचे श्वसनाचे आजार, हार्ट रिलेटेड आजार, किडनीचे आजार किंवा कॅन्सरचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी स्पेशल प्रकारचं इम्युनायझेशन किंवा वॅक्सिनेशन हे उपलब्ध असतं, जेणेकरून त्यांना वारंवार होणारे जे व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा निमोनिया आहे यांचं जे प्रमाण त्या रुग्णांमध्ये जास्त असतं, तर ते नाही झालं पाहिजे म्हणून ऍडल्ट इम्युनायझेशन प्रोग्राम आहे तो आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण दरवर्षी इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन देत असतो आणि 55 किंवा 60 वर्ष ज्यांचं झालेलं आहे त्यांना निमोनियाचं वॅक्सिन आहे ते 5 वर्षातून एकदा आपण प्रदान करत असतो. सर, आता तुम्ही मला सांगितलेलं आहे की ते कुठे कुठले वॅक्सिन उपलब्ध आहेत लहान मुलांवरती, पण त्याचबरोबर आणखीन एक जाणून घ्यायचं आहे की असं म्हटलं जातं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आजकाल केल्या जाते, तर ही शस्त्रक्रिया आपल्या इथे केल्या जाते का, ती कशा प्रकारे, याबद्दल माहिती द्याल? ओके, तर श्वसनाशी निगडीत जे आहे विविध प्रकारचे आजार असतात, ज्याच्यामध्ये आपण कधी कधी जे आहे ज्या नॉर्मल टेस्ट केल्यानंतर रुग्ण निदानापर्यंत आपण पोहोचत नाही, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे निमोनिया असतात. ते निमोनिया बॅक्टेरियामुळे आहे, व्हायरसमुळे आहे की फंगसमुळे आहे. तसंच विविध प्रकारचे लंग कॅन्सर असतात, तर त्या लंग कॅन्सरच्या गाठी जेव्हा श्वसन नलिकेमध्ये अडकलेल्या असतात तेव्हा कोणत्याही कॅन्सरच्या रुग्णाला जेव्हा ट्रीटमेंट घ्यावी लागत असते तेव्हा आपल्याला त्याचं एक्झॅक्ट रोग निदान असणं महत्वाचं असतं. तर त्या रोग निदान पोहोचेपर्यंत आपण जी टेस्ट केली जातो त्याला आपण ब्रॉन्कोस्कोपी म्हणतो. ही एक एकदम सोपी अशी जी आहे शस्त्रक्रिया त्याला आपण म्हणू शकत नाही, एक शॉर्ट प्रोसिजर असते, त्याच्यामध्ये आपण पेशंटला किंवा रुग्णाला काही शॉर्ट ड्युरेशन साठी जे आहे अॅनेस्थेशिया देत असतो आणि त्याच्यामध्ये आयदर पेशंटच्या फुफ्फुसातील तुकड्याचं सॅम्पल किंवा पाण्याचं सॅम्पल घेऊन ते आपण तपासणीला पाठवतो, जेणेकरून आपण रुग्णाच्या निदानापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्याला पुढील जी ट्रीटमेंट आहे त्याच्यानुसार आपण देऊ शकतो. बिलकुल. सर, आता यापुढे आणखीन काही प्लॅनिंग्स आहेत डोक्यामध्ये हॉस्पिटलला घेऊन, आणखीन काही नवीन करायचं आहे का? 1.5 वर्ष तर झालेलंच आहे, पण आणखीन काही स्वप्न आहेत का अमरावतीकरांसाठी? बिलकुल. सध्या तर जी माझी सेवा आहे ती क्लिनिक
नी सुरू केलेली आहे. त्याच्यासोबतच पुढे जाऊन इन पेशंट्स म्हणजे ऍडमिटेड पेशंट्सला सेवा देणे, त्याच्यासोबत इंटेन्सिव्ह केअर ICU जे रुग्ण अतिशय तीव्र स्वरूपाचे असतात, ज्यांना व्हेंटिलेटरची गरज असते, त्यांच्यासाठी लागणारी जी सुविधा आहे ती सुरू करायची आहे. आणि माझं जे स्पेशालिटी ऑफ इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण जस्ट ब्रॉन्कोस्कोपी बद्दल बोललो, त्याच्यासोबतच विविध प्रकारची जेव्हा फुफ्फुसाच्या अवतीभोवती पाणी जमा होतं तर ते पाणी कशामुळे आहे, काय आहे, त्याच्यासाठी लागणारी जी प्रोसिजर आहे त्याला थोरॅकोस्कोपी असं म्हणतात, जी अमरावतीमध्ये आतापर्यंत नव्हती, ती पण आपल्याला सुरू करायची आहे. ह्या सर्व प्रोसिजर करायला पेशंटला पहिले नागपूरपर्यंत जावं लागत होतं, पण त्या स्पेशालिटीच्या रिलेटेड आपण सुविधा सर्व आहे ते आपल्याला अमरावतीला सुरू करायची. बिलकुल, नक्कीच. आणि खरंच हे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वास येऊ आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा आहेतच. सर, याचबरोबर आणखीन तुम्ही कुठे कुठे अटॅच आहात? आता या हॉस्पिटलला तर तुम्ही अविरतपणे सेवा देतच आहात, पण याशिवाय आणखीन कुठे आपण सेवा देत आहात प्लीज आम्हाला सांगा. या व्यतिरिक्त मी शहरातील बाकी जे हॉस्पिटल्स आहे, जसं नामांकित हॉस्पिटल, रेडियंट हॉस्पिटल आहे, रिम्स हॉस्पिटल आहे, झेनिथ हॉस्पिटल, अलायन्स हॉस्पिटल, इथे पण मी व्हिजिटला जात असतो. तिथे विविध प्रकारचे जेव्हा श्वसना रिलेटेड प्रॉब्लेम्स अराईज होतात किंवा तिथे जाऊन आपल्याला ब्रॉन्कोस्कोपीची प्रोसिजर करायची असते किंवा रुग्ण निदान करण्यामध्ये अडथळा जेव्हा निर्माण होत असतो, श्वसनाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतो, तेव्हा आम्ही एक टीम म्हणून मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच यूज करून रुग्ण निदान करून आपण त्याच्या उपचारांमध्ये भर घालत असतो. बिलकुल, छान. नक्कीच खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करत असताना. आता आपण आपला जो विषय होता आजचा, जो की दमा, आणि आजचा जो विशेष दिवस आहे जागतिक दमा दिवस, यावरती आज आपण चर्चा करणार होतो, तर आपण तिकडे वळूयात आता. सर, मला सांगाल की जे काही आता दमा, अस्थमा यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुवांशिक आहेत का, किंवा त्या कितपत खरं आहे, त्या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, आणि हे का बरं होत असते, कोणत्या लोकांना याचा जास्त धोका असतो, काय सांगा? तर दमा या विषयाबद्दल बोलायचं झालं तर हा एक खूप वास्ट आणि डायव्हर्स टॉपिक आहे. अनुवंशिकतेबद्दल बोलला झालं तर काही रुग्णांमध्ये अनुवंशिकतेमुळे प्रसरण पावत असतं, जसं कोणाच्या आजी आजोबाला दमा असतो, आई वडिलांना दमा असतो, तर 30 to 40% त्यांच्या मुलांना पण दमा असण्याचा धोका असू शकतो. पण हा दम्याचा धोका सौम्य प्रकाराचा राहील किंवा तीव्र स्वरूपाचा राहील, हे त्याचं वय जसं वाढत जातं त्याच्यानुसारच आपल्याला माहित होतं. प्रामुख्याने दमा जेव्हा म्हटलं जातं तर हा ॲलर्जी रिलेटेड दमा असतो, जो यंग एज मध्ये, सेकंड डिकेड ऑफ लाईफ, थर्ड डिकेड ऑफ लाईफ मध्ये जो आहे हा सुरू होत असतो. प्रामुख्याने त्याचे जे लक्षणं असतात, पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा झोपताना सीटी सारखा आवाज येणे, चालताना दम लागणे, खूप जास्त खोकला येणे, आणि हा खोकला आणि दमा हा एपिसोडिक असतो. जसं सीझन बदललं, पावसाळा सुरू झाला, हिवाळा सुरू झाला की यांच्या त्रासामध्ये भर पडते. त्याच्यासोबत काही याच्यामध्ये दम्यामध्ये जे मेन असतात ते ट्रिगर्स असतात. जसं ट्रिगर्स बद्दल आपण बोलायचं झालं तर आजकाल एअर पोल्युशन हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यासोबत काही घरगुती ट्रिगर्स असतात, ज्याच्यामध्ये अगरबत्ती झालं, मॉस्किटो कॉईल झालं किंवा परफ्यूम झालं, याच्यामुळे रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होणे, वारंवार खोकला निर्माण होणे, किंवा काही लोकांच्या घरी पेट ॲनिमल्स असतात, कुत्रे असतात, मांजर असतात, त्यांच्या फरमुळे जे ॲलर्जन्स हवेमध्ये उडतात त्याच्यामुळे यांना जो आहे हा दमा होण्याचे चान्सेस असतात. सरांनी आता सांगितलेलं आहे की कोणत्या लोकांना याचा धोका असतो, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण तिथे कुठेतरी आपण त्या गोष्टी पाळाव्यात किंवा त्या गोष्टींची काळजी घ्यावीत, जेणेकरून आपल्यालाही दमा, अस्थमा यासारख्या गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही. सर, आता तुम्ही ज्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत फॉलो करायला, ते नक्कीच आमचे दर्शक फॉलो करतील. पण त्याचबरोबर आपण मगाशी जे बोललो, धूम्रपानाचा दमा आणि जो ॲलर्जीचा दमा आहे त्याच्यावरती आपल्या इथे उपचार पद्धती सुरू आहे, तर यामध्ये काय नेमका फरक असतो किंवा याच्यामधले जे उपचार पद्धती आहे ती आपल्याकडील कशी आहे प्लीज आम्हाला सांगा. सो युजली दमा जो आहे एकतर ॲलर्जीचा असतो किंवा धूम्रपानाचा असतो. सो ॲलर्जी रिलेटेड दमा आहे हा यंग एज मध्ये सुरू होतो, आणि धूम्रपाना रिलेटेड जो दमा आहे हा ओल्ड एज मध्ये, म्हणजे 50 वर्षांनंतर वगैरे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होणे, खूप खोकला होणे, हे सर्व सिम्पटम्स याच्यामध्ये सुरू होतात. आणि धूम्रपानामुळे असणाऱ्या दम्याच्या रुग्णांना दम्या व्यतिरिक्त पण काही त्रास असतात, जसं काही जणांना हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो, काही जणांना किडनीचा प्रॉब्लेम असतो, असे विविध प्रकारचे व्याधी त्यांना असतात. तर योग्य प्रकारे आपण त्याची जी रुग्ण निदान आहे ही PFT नावाच्या टेस्टने आपण करत असतो, ज्याला पल्मनरी फंक्शन टेस्ट असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण पेशंटच्या रुग्णाची
श्वसन नलिकेची कार्यक्षमता आहे ती किती आहे, प्लस त्या श्वसन नलिकेमध्ये किती प्रमाणामध्ये ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि इन्हेलर्स किंवा पंपाचं औषध दिल्यानंतर कितपत फायदा रुग्णाला होत असतो ही ती टेस्ट केल्यानंतर आपल्याला माहीत होत असते. योग्य प्रकारे आणि नियमित प्रमाणे जेव्हा पण पेशंट याची उपचार पद्धती घेतो तेव्हा निश्चितच पेशंटला या उपचार पद्धतींमुळे भरपूर फायदा होत असतो. बिलकुल सर, याचबरोबर आता आपण बघतो आहे की जो फुफ्फुसांचा कॅन्सर आहे तो दिवसेंदिवस बळकावत चाललेला आहे. बऱ्याच लोकांना याचा आजार आहे आणि बऱ्याच लोकांना याचा धोका सुद्धा आहे. तर फुफ्फुसांचा कॅन्सर हा का बरं होत असतो किंवा मग याच्यावरती काय उपचार पद्धती अवेलेबल जाते, काय करावं काय नाही करावं? युजली फुफ्फुसाचा कॅन्सर आहे जो आधीचा जो पण सायंटिफिक डेटा वगैरे अवेलेबल होता तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जायचं की जे लोक धूम्रपान करायचे त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. पण दिवसेंदिवस जी जीवनशैली आहे लोकांची ती बदलत चाललेली आहे. त्यासोबत लेडीज लोकांमध्ये, फिमेल्समध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. तर हे सर्व अवॉइड करण्यासाठी सर्वात बेसिक जे आहे आपली जीवनशैली, योग्य प्रकारे आहार, योग्य प्रकारे रेस्ट घेणे, आराम करणे, ह्या गोष्टी करणं महत्वाचे आहे. आणि जर तुम्ही धूम्रपान जर करत असाल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही धूम्रपान सोडलं पाहिजे. तुम्ही जितक्या लवकर ते सोडणार त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स जे आहे ते पुढे जाऊन फुफ्फुसाचा जो कॅन्सर आहे ते न होणे याच्यामध्ये ते होऊ शकते. बिलकुल. तर जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते आजच सोडायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनावरती जे वाईट परिणाम होत असतील ते होणे आजच थांबेल आणि कुठेतरी येणाऱ्या आजारांना आळा बसणार आहे. सर, तुम्ही जे काही आता सांगितलेलं आहे आम्हाला, तर दमा, अस्थमा हे होऊ नये किंवा मग ज्यांना झालेलं आहे त्यांनी हे कसं आटोक्यात आणावं यासाठी काही श्वसनाचे व्यायाम असतात. तर या बद्दलही आम्हाला तुमच्याकडनं थोडीशी माहिती हवी. सो रेग्युलर ट्रीटमेंट घेणे हे तर तितकंच महत्वाचं आहे. प्लस तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेग्युलर फॉलोअप करणे हे दम्याच्या पेशंटमध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबतच जो थर्ड आस्पेक्ट जो आहे त्याला आम्ही सायंटिफिक भाषेमध्ये पल्मनरी रिहॅबिलिटेशन असं म्हणतो. सो पल्मनरी रिहॅबिलिटेशन इज बेसिकली पेशंटनी औषधांव्यतिरिक्त काय काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून त्याची क्वालिटी ऑफ लाईफ, दैनंदिन जीवन जे आहे ते हॅम्पर नाही झालं पाहिजे. त्याच्यामधले सगळ्यात इम्पॉर्टंट जो आस्पेक्ट असतो तो एक्झरसाइज असतो. सो एक्झरसाइजेस मध्ये श्वसना रिलेटेड एक्झरसाइजेस, जर तुम्ही काही श्वसना रिलेटेड एक्झरसाइज आहे जसं प्राणायाम वगैरे करत असाल ते तुम्ही करू शकता. किंवा काही सायंटिफिक तरीकेने जर तुम्हाला काही एक्झरसाइजेस करायचे असेल तर स्पेसिफिक ब्रिदिंग एक्झरसाइजेस असतात. आजकाल विविध प्रकारचे फिजिओथेरपिस्ट अवेलेबल झालेले आहे जे सायंटिफिक तरीकेने ब्रिदिंग एक्झरसाइजेस शिकवतात. त्याच्यासोबतच काही एरोबिक एक्झरसाइजेस, रेग्युलर 30 मिनिट चालणे किंवा जर तुम्ही स्विमिंग वगैरे करत असाल, स्विमिंग झालं, सायकलिंग झालं, लाईट एक्झरसाइजेस, या गोष्टी तुम्ही निश्चितच आरामशीर करू शकता. बिलकुल, नक्कीच. खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करत असताना. अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. मला एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटतोय की जे दमाचे पेशंट आहेत, अस्थमाचे पेशंट आहेत, यांना आणखीन जे काही TBचे पेशंट आहेत, आपण बघतो आहे की TBचे पेशंट हे पूर्णपणे बरे होऊ शकतात का, किंवा त्याच्यावरती उपचार पद्धती आपल्या येथील नेमकी कशी आहे? आपल्याकडे जे काही पेशंट्स आले तर त्यांना कशा प्रकारे काउन्सिलिंग केलं जाते, कशा प्रकारे समुपदेशन केलं जाते? बिलकुल. तसं आज आपण बघायला गेलं तर 2024-25 या युगामध्ये आलेलो आहे. पण तरी पण TB या रोगाबद्दल लोकांमध्ये विविध प्रकारचे टॅबू, मिथ्स अजून पण आहे. लोकांना असं वाटतं की एकदा TB झाला तर आमचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. असं बिलकुल नाही आहे. TB मुळातच एक पूर्णपणे ठीक होणारी बिमारी आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे त्याची ट्रीटमेंट जी आहे, ट्रीटमेंट कोर्स आहे तो पूर्णपणे बरा केला पाहिजे, व्यवस्थित प्रकारे तो घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जेव्हा पण पेशंट TB सदृश रुग्ण आमच्याकडे येत असतो तेव्हा आम्ही त्याच्यासाठी लागणारे विविध प्रकारच्या टेस्ट असतात ज्याच्यामध्ये स्पुटम एक्झामिनेशन असतं किंवा विविध प्रकारचे ब्लड रिपोर्ट्स असतात ते आम्ही करत असतो. चेस्ट एक्सरे करत असतो, गरज पडली तर CT स्कॅन करत असतो. त्याच्यानुसार आम्ही त्यांच्या रोग निदानापर्यंत पोहोचत असतो. त्याच्यानंतर जो साधा TB असतो ज्याला पल्मनरी TB किंवा एक्स्ट्रा पल्मनरी फुफ्फुसाचा किंवा फुफ्फुसा व्यतिरिक्त TB असतो, त्याचा ट्रीटमेंट कोर्स आहे हा 6 महिन्याचा असतो. सो जेव्हा आपण एखाद्या रुग्णाला 6 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते तर हा खूप लॉंग कोर्स आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे पेशंटचं काउन्सिलिंग करणं. सर्वात पहिले तुम्ही पेशंटची योग्य प्रकारे काउन्सिल करणार
जेव्हा आपण करणार तेव्हा पेशंटला खूप मानसिक समाधान त्याच्यातून भेटत असतं. त्याच्यानंतर एकदा ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना 7 दिवसांनी बोलवत असतो. 7 दिवसानंतर त्याच्यानंतरचा त्या पेशंटचा फॉलोअप हा मंथली फॉलोअप असतो. तर त्याच्यानुसार पेशंटला आपण रोग निदान केला जातो. काही काही पेशंटला टीबीच्या औषधांमुळे साईड इफेक्ट्स निर्माण होत असतात, तर ते साईड इफेक्ट कसे टॅकल करायचे, काही स्किन रिलेटेड साईड इफेक्ट असतात, काही लिव्हर रिलेटेड साईड इफेक्ट असतात, तर ते कसे मॅनेज करायचे. जेव्हा आपण योग्य सायंटिफिक तरीकेने हे पण जेव्हा करतो तेव्हा पेशंट हा पूर्णपणे टीबीतून बरा होतो. बरोबर. आणि इव्हन टीबी नाही तर प्रत्येक जे आजार आहेत एक स्पेशल डॉक्टर्सकडे जाऊनच आपण सल्ला घेतलेला कधी बरा असतो. सर, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहे की जी काही वृद्ध महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा इव्हन लहान मुलांमध्ये आज आपण बघतो आहे की झोपेमध्ये त्यांचा श्वास कधी कधी अडकून जातो किंवा मग श्वास घ्यायला एकदम त्रास व्हायला लागतो. तर याचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध असतो का, काय सांगायला? सो युजली हे जे लक्षणं रुग्णांमध्ये असतात त्याच्यासोबत सर्वात महत्वाचं लक्षण असतं झोपेमध्ये घोरणे आणि सकाळी मॉर्निंग डे टाइम स्लीपीनेस. म्हणजे जे पेशंटला कुठेही कशीही प्रकारे झोप लागते, बसल्या बसल्या झोप लागणे, टीव्ही बघता बघता झोप लागणे, पेपर वाचता वाचता झोप लागणे, हे सर्व स्लीप ॲपनिया या बिमारीबद्दल कडे हे दर्शवत असतं. तर स्लीप ॲपनिया बेसिकली आपली जी श्वसन नलिका आहे, मोठी श्वसन नलिका आहे, ती झोपेमध्ये बंद पडते. त्याच्यामुळे मेंदू, हार्ट आणि किडनी जे मुख्य अवयव शरीरातले आहे त्यांना जाणारे न्यूरोकेमिकल सिग्नल्स आहे ते व्यवस्थित प्रकारे जात नाही. आणि ही जी प्रक्रिया आहे वर्षानुवर्ष वारंवार सुरू राहते, जेणेकरून त्याचं जे कन्व्हर्शन आहे हे स्लीप ॲपनिया या बिमारीमध्ये होत असतं. तर स्लीप ॲपनिया हे एक बिमारी एक हिडन आइसबर्ग सारखी आहे. युजली जसं तुम्ही हार्ट अटॅक रिलेटेड विचारलं तर युजली ही जी बिमारी आहे, ज्या लोकांचं BMI म्हणजे वजन जे आहे भरपूर जास्त प्रमाणात असतं, ते ओबेज असतात, त्याच्यासोबत त्यांना कार्डियक डिसऑर्डर, हार्ट अटॅक झालेला असतो, कोणाची बायपास सर्जरी झालेली असते, कोणाला किडनीचे आजार असतात, अशा लोकांमध्ये याचं स्लीप ॲपनिया असण्याचं प्रमाण आहे हे जास्त असतं. फर्स्ट ऑफ ऑल स्लीप ॲपनिया हे आजकाल आहे हे डायग्नोज होत नाही आणि डायग्नोज झालं तरी ते ट्रीट होत नाही, कारण की याच्याबद्दल जे अवेअरनेस आहे लोकांमध्ये फार कमी प्रमाणात आहे. तर ज्यांचं पण वजन खूप जास्त प्रमाणात असेल, ज्यांना झोपायला त्रास आहे, झोपेत खूप घोरतात, सकाळी कुठेही झोप येते, मॉर्निंग हेडेक्स असतात, अशा रुग्णांनी स्लीप ॲपनियाची चाचणी आहे ती केली पाहिजे. तर स्लीप ॲपनियाची चाचणी एक सोपी चाचणी असते, ज्याला सायंटिफिक भाषेत आम्ही स्लीप स्टडी असं म्हणतो. एका झोपेमध्ये, एका रात्रीमध्ये पेशंट कितीदा घोरतो, त्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यासोबत त्याची शरीराची ऑक्सिजनची पातळी किती कमी होते, हे सर्व त्या स्लीप स्टडीच्या चाचणीमध्ये माहीत होते. आणि त्या स्लीप स्टडीच्या चाचणीनुसार त्याचं आम्ही वर्गीकरण, सौम्य प्रकारचा स्लीप ॲपनिया, मध्यम प्रकारचा आणि तीव्र प्रकारचा वर्गीकरण करून त्याची जी ट्रीटमेंट आहे ती आपण करत असतो, जेणेकरून स्लीप ॲपनिया ट्रीट केल्यानंतर पेशंटच्या विविध व्याधी ज्या आहे, हार्ट अटॅक झालं, BP झालं, डायबिटीज आहे, ह्या सर्व गोष्टी पण हळूहळू नियंत्रणात येत असतात. बिलकुल, नक्कीच. सर, याचसोबत एक महत्वाचा प्रश्न विचारायचा तो म्हणजे बरेचदा जे दमा, अस्थमा यासारखे पेशंट आहेत त्यांना इन्हेलर वापरण्याचा सल्ला डॉक्टर्स लोक देत असतात. तर या इन्हेलर बद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. त्याची सवय लागेल का, त्याचे काही साईड इफेक्ट्स होतील का, किंवा पुढील आणखी काही जीवनावर परिणाम होतील का? तर असे जे गैरसमज आहेत लोकांचे ते कशा प्रकारे आपण दूर करतो? तर सर्वात पहिला जो गैरसमज जेव्हा आपण पेशंट आमच्याकडे येत असतो तर ते म्हणतात की सर आम्ही इन्हेलर जे आहे, इन्हेलर डिव्हाइस जेव्हा पण आम्ही घेतो तेव्हा त्याला आमची सवय लागून जाईल का? तर असं बिलकुल नाही आहे. सर्वप्रथम तुमचा दमा जो आहे त्याचं वर्गीकरण कसं आहे, तो कमी प्रमाणात आहे का, जास्त प्रमाणात आहे का, त्याला आपल्याला किती दिवस इन्हेलर द्यावं लागेल, रेग्युलर डॉक्टरचा फॉलोअप करावा लागेल, त्याच्यानुसार जे आहे इन्हेलरचं ड्युरेशन आहे, जो कालावधी आहे तो आपण डिसाईड करत असतो. त्याच्यानंतर पेशंटच्या वयानुसार लहान मुलांना वेगळं इन्हेलर डिव्हाइस लागतं, मध्यमवर्गीय लोकांना वेगळं डिव्हाइस लागतं, जे म्हातारे किंवा ओल्ड पेशंट आहे, जे त्यांचं श्वास घेण्याची जी कॅपॅसिटी ती कमी असते, तर त्यांना स्पेसर डिव्हाइस लावून आपण इन्हेलर देत असतो. तसेच आजकाल विविध प्रकारचे सायंटिफिक वेनी मॉडिफाय झालेले इन्हेलर्स आलेले आहे, जेणेकरून पेशंटचा ब्रिथिंग एफर्ट आहे तो पेशंटला खूप कमी प्रमाणात घ्यावा लागतो. बेसिकली जेव्हा आपण रुग्ण उपचार घ्यायला येतो तर त्याला रुग्णाला उपचार म्हणजे फक्त गोळी घेणे आणि विविध प्रकारच्या गोळ्या घेत राहणे हेच त्यांना वाटत असते. पण श्वसन नलिकेवर असणारी सूजन आहे, श्वसन नलिकेवर असणारे जे आकुंचन जी श्वसन नलिका आकुंचन पावतात त्याला रिलीज करायला इन्हेलर शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तर विविध प्रकारचे इन्हेलर्स
किंवा घरी मॅनेज करण्यासाठी आजकाल नेबुलायझर्सचे डिव्हाइस अवेलेबल झालेले आहेत. तर विविध प्रकारचे इनहेलर डिव्हाइसेस अवेलेबल आहे, जे आपण योग्य प्रकारे सायंटिफिक वेनी आपण घेतले तर रुग्णांना त्याचा नक्कीच फायदा होतो आणि त्याची बिलकुल सवय लागत नाही. सायंटिफिक वेने तुमचे डॉक्टरच ते डिसाईड करत असतात की ते इनहेलर किती आणि कशा प्रमाणात घ्यायचं हे आपल्याला त्याच्यानुसार कळत असतं. बिलकुल. तर इनहेलर वापरण्याचा जे काही सल्ला डॉक्टर्स लोक देत असतील तर याची कधी तुम्हाला सवय लागणार नाही किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत. जे डॉक्टर सांगत आहेत ते आपल्या योग्यरित्या सांगत आहेत, आपल्यासाठी काहीतरी चांगलं सांगत आहेत आणि योग्य तेच आपण जो सल्ला डॉक्टर लोकांचा मानावा, त्यांच्या सल्ल्यावरती फॉलोअप करावं, याला आपण सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. अनेक जे दर्शक आम्हाला यावेळेस बघत आहेत ज्यांना टीबी, अस्थमा, दमा यासारखे गंभीर आजारांनी ग्रासले गेलेले आहेत, ते मला यावेळेस बघत असेल तर त्यांना यावेळेस जाता जाता एकच सल्ला देणे आहे की जर तुम्हाला खरंच यावरती प्रॉपर ट्रीटमेंट आवश्यक आहे, प्रॉपर ट्रीटमेंट हवी आहे, तर नक्कीच तुम्ही ठाकरे लंग्स स्पेशालिटी सेंटरला भेट द्यायला पाहिजे. पत्ता सुद्धा मेन्शन केलेला आहे आणि नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर परीक्षित जी ठाकरे सर. आपण बघितलेलं आहे की आपण या सगळ्या विषयांवरती आज चर्चा केलेलीच आहे. आज वर्ल्ड अस्थमा डे आज आपण बघत आहोत आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि या हॉस्पिटलला जर भेटायची असेल तर खाली नंबरवरती तुम्ही संपर्क साधावा. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्र.